नमस्कार, मी पंजाब डक आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे सांगायचं झालं तर पावसाची काय परिस्थिती राहणार आहे. तर सुरुवातीला काय सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे 20 ऑगस्टपर्यंत हे पावसाचं वातावरण असंच जोरात राहणार आहे. काही ठिकाणी अतिमुसळधार, कुठं मुसळधार, कुठं रिमझिम, काही ठिकाणी थेंब येतील, कुठं असे थेंब पडतील, म्हणून हे लक्षात येतं. म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात सगळीकडेच आणखीन आता 20 दिवस पावसाचं वातावरण आहे. लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा, पुन्हा यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अमरावती, त्याच्यानंतर अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, वाशिम जिल्हा, त्याच्यानंतर जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, संभाजीनगर, त्याच्यानंतर जालना जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, सातारा, सांगली, संपूर्ण कोकणपट्टी, त्याच्यानंतर अहिल्यानगर, पुन्हा नाशिक जिल्हा. म्हणजे सांगायचं झालं तर संपूर्ण भागामध्ये 20 तारखेपर्यंत काही काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे, कुठं अतिमुसळधार पडणार आहे, कुठं रिमझिम पडणार आहे, काही ठिकाणी तर कमी वेळेत जास्त पाऊस पडून पूर परिस्थिती येईल, ढगफुटीसारखा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षायचा. म्हणजे काही भागात जरा जास्त राहणार आहे हे लक्षायचं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर काय झालं की आता म्हणजे नंदुरबार, धुळे, जळगाव तिकडल्या भागामध्ये आतापर्यंत पाऊस पडला नव्हता, पण ह्या 2 दिवसापासून तिकडे देखील पाऊस सुरू झाला. मग आता तुम्हाला एक सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, चाळीसगाव तालुका, रावेर, यावल, भुसावळ तिकडं सगळीकडं म्हणजे त्या उत्तर महाराष्ट्राकडे आणखीन जवळपास 21 तारखेपर्यंत तिकडं जोराचा पाऊस पडणार आहे. आणि त्यांच्या विहिरीला पाणी येणार आहे, तळ्यामध्ये देखील पाणी येणार आहे, म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी.